तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं MP क्रिएशन इन मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण परत एकदा नवरात्रोत्सव सोहळ्यानिमित्त ग्रुप बॅनरवरती व्हिडिओ घेऊन आलोय आणि आपण मागचा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यात आपण बॉक्समध्ये फोटो ऍड करून दाखवले होते, पण हा जो बॅनर आहे त्या बॅनरमध्ये आपले सिंगल फोटो इथं ऍड करायचे आपल्या ग्रुप। आणि तुम्हाला पण असं बॅनर बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही नाही, फक्त आपला आजचा व्हिडिओ आहे का तो फक्त शेवटपर्यंत तुम्हाला स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर आली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करू शकता आणि खूप सारे पैसे पण कमवू शकता। तर मित्रांनो, आपण आता जरा ही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका। आणि तुम्हाला पण असं बॅनर बनवायचं असेल तर तुम्हाला PLP फाईलची गरज असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PLP फाईलची लिंक दिलेली आणि मित्रांनो, मी PLP फाईलला 3 स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे। पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे 3 स्टेपमध्ये। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका, तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो। मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, असा बॅनर तुम्हाला कोणत्याही युट्यूबरने दिला नसेल, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तुम्हाला लक्ष राहा म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो, आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि PLP फाईलला 3 स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेला आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे। तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्यातले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही PC डिझायनर्स आहेत। तर मित्रांनो, मोबाईल डिझायनरसाठी मी PLP फाईल आणत असतो, पण मित्रांनो जे काही PC डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही PLP फाईल असल्यामुळे, तर मी त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये मटेरियलसुद्धा आणलेलं आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता। सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, जी आपण तुम्हाला PLP फाईल दिलेली ती आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्हाला डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्याच्यानंतर ती ओपन करायची। कशा पिक्सल लॅब ही ॲपमध्ये ओपन करायची। तुम्हाला ही ॲप प्ले स्टोरवरती फ्री अवेलेबल आहे। ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला आपण जी PLP फाईल दिलेली ती फाईल तुम्हाला इथं ओपन करून घ्यायची। तर भावांनो, मी सगळे PNG मटेरियल हाईड करू सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। तुम्हाला सबस्क्राईब करायला 1 सेकंद लागतो। तर मित्रांनो, आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे हाईड करून झाले। आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला, त्यासाठी आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपल्या डिझाईनला जे काही मेन पार्ट असतो मित्रांनो, सगळ्यात पहिला तर तो असतो मित्रांनो बॅकग्राऊंड। तिथं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। आणि आता आपण एकदम कडक असा आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एकदम कडक असा आपण डार्क कलरचा बॅकग्राऊंड घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण एक ब्रशचा एक पिंज दिलेला आहे, त्या बॅकग्राऊंडवरती आपण इथं ॲड करायचा आहे तो। ओके, पहिला पासवर्ड 62 म्हणजेच 62। तर आता आपण जो काही ब्रशचा PNG ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला एक फ्लॅगचा पण PNG इथं ॲड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला जो काही आपण देवीच्या पाठीमागे जो काही म्हणजे एक PNG ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही, म्हणजे देवीच्या फोटोच्या पाठीमागे एकदम प्रॉपर असा बॅनरला शोभून असा एक PNG दिलेला आहे पिवळ्या कलरचा। आणि त्यानंतर आपण जो काही देवीचा फोटो इथं सिलेक्ट केलेला आहे, तर तुम्हाला जर या देवीच्या फोटोच्या जागी जर दुसरा देवीचा फोटो इथं ॲड करायचा असेल तर तुम्ही इथं तो फोटोसुद्धा इथं रिप्लेस करू शकता, म्हणजे दुसरा चेंजसुद्धा करू शकता। ओके, आणि त्यानंतर आपण एक डार्क कलरचा ब्लॅक कलरचा एक शॅडोचा एक इफेक्ट दिलेला आहे आणि तो एकदम असं देवीच्या फोटोच्या खालीच लावायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपले देवीचं जो काही खालची साईड आहे त्या आपली इरेज केलेल्यासारखी दिसेल असे काही आपल्याला अजून एक ब्रश लावायचा आहे आणि त्याला पण ब्लॅक कलर दिलेला आहे आपण। आणि एकदम असं देवीचा फोटो डायरेक्ट इरेज केल्यासारखं असं वाटलं पाहिजे। आणि त्यानंतर आपण जो काही कमानीचा हार जो PNG दिलेला आहे तो एकदम बघू शकता, एकदम HD क्वालिटीचा आपण इथं PNG दिलेला तुम्हाला। आणि त्यानंतर आपण जो काही डार्क कलरचा एक बॉक्सचा PNG इथं ॲड केलेलं आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही। आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंफार कॅप्शन टाकायचं आहे, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। आणि आता हे PNG ॲड केल्यानंतर आपण जो काही कॅप्शन इथं लिहिलेलं आहे, दुर्गे दुर्गड भारी तुझं विना संसारी, तर असं एक कॅप्शन दिलेलं आहे। आणि जर तुम्हाला या कॅप्शनच्या जागी जर दुसरं काही टाकायचं असेल तर तुम्ही ते इथं सुद्धा चेंज करू शकता। आणि आता त्यानंतर बघू शकता अजून एक बॉक्स आपण इथं दिलेलं आहे आणि त्याला थोडा डार्क कलर दिलेला आहे। आणि त्याच्यावरती आपले जे काही आपली शारदीय नवरात्रोत्सव असतं, घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सव असं आपण इथं एक नाव दिलेलं आहे। आणि त्याचं एकदम सिंपल मराठी फॉन्ट दिलेलं आहे, जर तुम्हाला फॉन्ट चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता, नका करू वाटलं सर, कारण की आपण जे आहे ती डिझाईन अशी एकदम ओके बनवलेली आहे। आणि त्यानंतर आपले जे काही नवरात्रोत्सव नाव असतं तर ते इथं आपण ॲड करून घ्यायचं आहे। आता तर इथं बघू शकता नवरात्र उत्सव। आणि जर तुम्हाला या नावाचं जर फॉन्ट जर चेंज करायचं असेल तर तुम्ही तर याचा फॉन्टसुद्धा चेंज करू शकता तुमच्या मर्जीनुसार, जसं तुम्हाला वाटेल तसं। फक्त डिझाईनला शोभून दिसायचं असेल टाका, दुसरं काही वेगळा फॉन्ट टाकू नका, डिझाईनला शोभून दिसेल असंच फॉन्ट तुम्ही इथं यूज करत जा। आणि त्यानंतर आपण एक आडवे एक रेशचा एक PNG घेतलेला आहे, मला याचं नाव नाही माहीत, पण तुम्हाला सांगतो मी एक PNG तो PNG आपण इथं एक ॲड केलेला आहे। आणि त्यानंतर आपले जे काही नवरात्रोत्सव सोहळ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असं एक PNG आपण तुम्हाला इथं दिलेलं आहे, तुम्हाला बघू शकता तुम्ही। तर तुम्हाला याच्या जागी जर टायपिंग करून जर तुम्हाला इथं टाकायचं असेल शुभेच्छा तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि आता त्यानंतर आपण जो काही एक PNG दिलेला आहे खाली व्हाईट कलरचा, तर त्याच्यावरती तुम्हाला आधी इथं ॲड करून घ्यायचा। आणि त्याच्यावरती आपले जे काही फोटो असणार आहे आपल्या ग्रुपचे
ते फोटो आपल्याला तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप सगळे ॲड करून घ्यायचे. आता तुम्हाला इथं फोटो दिसत असेल, हे सगळे माझे फोटो आहे आणि हे सगळे मला समजा आता ग्रुपचे फोटो भेटत नव्हते, त्यामुळे मी माझे तुम्हाला फोटो इथं ॲड करून दाखवलेले. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे एक सगळे फोटो इथं ॲड करून घ्यायचे. सगळे फोटो 5 आहे मित्रांनो, 5च्या जागी तुम्ही 6 टाकू शकता, 7, 8, 10 सुद्धा टाकू शकता, पण तुम्हाला त्या फोटोची साईज कमी करावं लागेल. आणि जर तुम्हाला हे फोटो जर चेंज करायचे असेल, रिप्लेस करायचे असेल, तर तिथं रिप्लेसचं ऑप्शन येतं आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फोटो रिप्लेस करायला इथं एक ऑप्शन देत असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही इथं रिप्लेससुद्धा करू शकता तुमचे फोटो. तर ओके, तुम्हाला बाकी समजलं असेल फोटो कसे रिप्लेस करायचं ते. आणि जर तुम्हाला अजून पण समजलं असेल फोटो कसे रिप्लेस करायचं, तर तुमच्या फोटोला सिलेक्ट करायचं आणि त्या जे रिसिलेक्टचं जे काही 1 नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जो काही ग्रुपचा फोटो असणार आहे, तर तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप सगळे इथं फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे. आता तर समजलं असेल मित्रांनो तुम्हाला फोटो कसे रिसिलेक्ट करायचे ते. दुसरा पासवर्ड 02 म्हणजेच 02. शक्यतो मित्रांनो तुम्हाला सगळे पासवर्ड तर सापडलेच असेल, आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड, अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल, तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल. आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत, पण मला व्हिडिओ बनायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो, त्यामुळं आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. तर आता तुम्ही तुमचे ग्रुपचे जे काही फोटो होते ते सगळे सिलेक्ट करून तिथं रिप्लेसमेंट करून इथं ॲडजस्ट केले असते ना, असं वाटतं मला. आणि आता त्यानंतर आपण जो काही आपल्या फोटोच्या खाली जो काय आपल्या ग्रुपचं नाव असतं, त्याच्या आधी आपल्याला एक नेम प्लेटचे एक PNG ॲड केलेले, म्हणजे एक बॉक्स ॲड केलेला आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला जे काय आपलं शुभेच्छुक नाव आहे ते आपल्याला इथं शुभेच्छुक नाव इथं ॲड करून घ्यायचे. आणि एकदम सिंपल मराठी फॉन्ट आहे, इथं तुम्हाला काही युनिकोड वापरायची काही गरज नाही. आणि जे काय आपलं नाव आहे त्या नावावरती डबल क्लिक करायचं आहे, आणि त्याच्यावरती जे काही तुमचं ग्रुपचं नाव असणार आहे इज इक्वल टू, आता मी सॅम्पल म्हणून काहीतरी दाखवतो तुम्हाला नाही इथं नाव टाकून, तर एकदम बघू शकता. आता मी काहीतरी नाव टाकतो आणि ते तुम्हाला जे काय आता तुमचं जे काही ग्रुपचं नाव असणार आहे तेच ग्रुपचं नाव तुम्हाला इथं ॲड करायचं आहे, बाकी काही नाही. एकदम ओके मध्ये डिझाईन आपली बाकी आता झालेली. आता इथं तुम्ही तुमचं ग्रुपचं जे काही नाव असणार आहे ते इथं तुम्हाला टायपिंग करून झालं असेल. आणि मित्रांनो जर तुम्हाला आता या डिझाईनमध्ये जर काही एडिटिंग करताना प्रॉब्लेम आला असेल, तर मित्रांनो तुम्हाला बिनधास्त इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, तिथं मी सगळ्यांचे मेसेजची रिप्लाय देत असतो. तुम्हाला आता व्हिडिओ बघून समजलं असेल आपली आता फायनली डिझाईन तर कंप्लीट झालेली. आणि मित्रांनो ज्यांनी कोणी अजून पण सबस्क्राईब केलं असेल आपल्या चॅनलला, तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आपले बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ बघून असे बॅनर बनवता येईल. तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवा शिकायचं असेल, ते पण तुमच्या मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही असे डिझाईन बनवू शकता. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या. जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि कमेंट करा, आणि फक्त पासवर्ड कमेंट करू नका. आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा, मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. तिसरा पासवर्ड 32 म्हणजेच 32. आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा.